आवाज सर्वसामान्यांचा। जिल्ह्यातील शाळेचा सोमवारी 15 जून पासून किलबिलाट सुरू झाला आहे। आपल्या लाडक्या पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक सुद्धा उत्सुक तसेच खुश दिसतात। अशातच खटाव तालुक्यातील पश्चिमेला वसलेल्या विसापूर गावची जिल्हा परिषद शाळा ही मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा म्हणून ओळखली जात आहे। सन 2025-26 या काळात शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला। ISO मानांकन प्राप्त असलेल्या शाळेने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक तर 2018-19 ला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक तर पुन्हा सन 2021 ते 2022 ला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे। अशी स्वच्छ सुंदर उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण विसापूरची शाळा म्हणून जिल्ह्यात तालुक्यात ओळख आहे। 2013 पासून शाळेत विविध प्रकारची कामे करण्यात आली आहेत। या शाळेतील अगोदरच्या शिक्षकांनी आणि होतकरू ग्रामस्थांनी आमची शाळा असे समजून यामध्ये झोकून दिले। या शाळेत आरोचे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना प्यायला मिळत आहे। इथून बदली होऊन गेलेल्या शिक्षकांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे। अशा तऱ्हेने शिक्षक ग्रामस्थांच्या मेहनतीने शाळा नावारूपास आली आहे। यावेळी शाळेतील मुख्याध्यापक करपे मॅडम, शिक्षक स्टाफ यांनी पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे स्वागत करून ट्रॉली मधून मिरवणूक काढण्यात आली। चिमुकल्यांना फुगे, खाऊ, पाठ्यपुस्तके देऊन शाळेत स्वागत करण्यात आले। यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक लतिका करपे मॅडम, उपसरपंच राजकुमार ढोले, माजी उपसरपंच कैलास साळुंखे, माननीय शामलीताई सागरभाऊ साळुंखे, पंचायत समिती सदस्य खटाव सागरभाऊ साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शीतल साळुंखे, उपाध्यक्ष गणेश सावंत, सर्व सदस्य तसेच प्रतिभा फडतरे, रेखा कोरडे, स्वाती जगताप, संजय कुमार माने, रुपाली माने, श्रीमती रेश्मा बोडरे शिक्षक वृंद उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत खटाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आलो आहोत। तर इथे आज 15 जून शाळेची किलबिल सुरू झालेली आहे आणि पहिलीच्या मुलांचा प्रवेश झालेला आहे, नवीन मुलांचा। आणि पहिला दिवस असल्यामुळे शाळेत किलबिल दिसून येत आहे सगळीकडे भागात तालुक्यात। इथे आहेत वरिष्ठ मुख्याध्यापिका लतिका राजेंद्र कुमार करपे, त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊ। मॅडम, काय सांगा? नमस्ते, माझं नाव लतिका राजेंद्र कुमार करपे, वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर। या ठिकाणी मी 13 ऑगस्ट 2024 साली या शाळेवर हजर झाली। पण मी यायच्या अगोदरच ही जी शाळा होती, या शाळा पूर्ण म्हणजे सर्वच बाबींनी परिपूर्ण अशी ही शाळा होती आणि आत्तासुद्धा आहे। तर या शाळेमध्ये जसं सरपंच साहेबांनी सांगितलं की स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळेमध्ये 3 वेळा नंबर आलेला आहे। त्याच्यामध्ये 17-18 साली आलेला आहे तो जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक, 18-19 आलेला आहे तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आणि 21-22 आलेला आहे जिल्हास्तर प्रथम क्रमांक। त्याचप्रमाणे आत्ता चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये 2023-24 साली तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे या शाळेचा। त्याचप्रमाणे 2024-25 ला द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक आणि 25-26 लाही प्रथम क्रमांक आलेला आहे। तर हे जे सगळं या शाळेची जी काही गुणवत्ता आहे, त्याचप्रमाणे सर्व शालेय परिसर आहे, शालेय परिसर सगळा हिरवागार आहे किंवा सर्व भौतिक सुविधा आहे, याचं श्रेय सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे जे शिक्षक होते धायगुडे सर यांनी या पूर्ण शाळेचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकलेला आहे। त्यांनी विविध कंपन्यातून CSR फंडातून शैक्षणिक उठाव जमा करून शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत या भौतिक सुविधा पूर्ण केल्या। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने भौतिक सुविधा पूर्ण केलेल्या आहेत आणि या सर्व ही जी शाळा नावारूपास आलेली आहे याच्यामध्ये पूर्ण गावकऱ्यांचंही खूपच असं योगदान आहे। आणि शाळा व्यवस्थापन समिती आहे ही सुद्धा सक्षम आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे आणि ते आम्हाला वेळोवेळी खूप असं सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही ही शाळा या टोकापर्यंत पोहोचलेली आहे। तसेच या शाळेतील विद्यार्थी म्हणजे गुणवत्तापूर्ण आहेतच, त्यांची या शाळेतील विद्यार्थी नवोदयला लागलेले आहेत। त्याचप्रमाणे सैनिक स्कूलमध्ये सुद्धा त्यांची निवड झालेली आहे। आत्तासुद्धा यंदा 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये नवोदयसाठी त्याचप्रमाणे सैनिक स्कूल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत
आणि ही जी यशाची परंपरा आहे ही अशीच पुढं अखंडपणे चालू ठेवण्याचा हे सर्व शिक्षक प्रयत्न करणार आहेत. अच्छा, आता आज तर आता आपल्या समोर विसापूर ग्रामपंचायतचे राजेश ढोले उपसरपंच आपल्या समोर आहेत आणि आपण आता आहोत जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा विसापूर इथे आहोत. तर खटाव तालुक्यातील एक प्रथम क्रमांकावर असलेली आज मी तिला विसापूर शाळा आहे. तर काय कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ते आपण उपसरपंच यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल एक दोन शब्द? आमची शाळा ही तालुक्यामध्ये आत्ता नावारूपाला आलेली आहे. जिल्हा स्तरावरती सुद्धा शाळेचं उत्कृष्ट काम आहे आणि स्वच्छ सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा यामध्ये 17-18मध्ये जिल्हा स्तरावर आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. 18-19ला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. अच्छा. आणि 2021-22मध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आमच्या शाळेला मिळाला आहे. 3 लाख रुपयाचं पारितोषिकसुद्धा आमच्या शाळेला मिळालेलं आहे. शाळेचा विकास हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, लोकसभाग आणि विविध कंपन्यांच्या CSR निधीतून त्या शाळेचं रोकडं पालटण्याचा प्रयत्न गावकरी व शाळेतील शिक्षक, आत्ता मागच्या वर्षी बदली होऊन गेलेले तत्कालीन शिक्षक या सर्वांच्यामुळं ही शाळा आत्ता नावारूपास जिल्ह्यामध्ये आलेली आहे. अच्छा, तर काय थोडंसं म्हणजे किती वर्षापासून शाळेला असं म्हणजे सुरुवातीपासूनच शाळा अशी मानांकित आहे? मुख्यमंत्री माझी शाळा हे प्रथम क्रमांकाचं तालुक्यात बक्षीस मिळालं. कशा पद्धतीनं काय स्ट्रगल केलं? 2013-14 पासून शाळेत त्यावेळेचे शिक्षक बदलून आलेले आदरणीय धायगुडे सर व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून 2013-14 पासून शाळेत विविध प्रकारचं काम चालू झालं आणि त्याला फळ म्हणायला गेलं तर 2018-19 पासून दरवर्षी शाळा स्वच्छ सुंदर उपक्रमशील गुणवत्तेत शाळा आहे. विविध प्रकारच्या स्कॉलरशिप योजनेत सुद्धा शाळेचे विद्यार्थी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर त्यांची कामगिरी आहे. सैनिक स्कूलमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट अशी कामगिरी आहे आणि मला वाटतं मॅडम नवोदयला सुद्धा आपले विद्यार्थी नवोदयला सुद्धा या शाळेचे विद्यार्थी काय पात्र झालेले. अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी थोडक्यात उपसरपंच राजेश ढोले यांनी आपल्याला थोडक्यात शाळेविषयी माहिती सांगितली आहे. नमस्कार, माझं नाव संजय कुमार विठ्ठल माने. मी नोव्हेंबर 2025मध्ये या शाळेत दाखल झालो. मला येऊन आता 5-6 महिने झाले. याच्या अगोदर शाळेचं नावरूप आम्ही ऐकलेलं आहे. तालुक्यात 1 नंबर आणि जिल्ह्यात 1 नंबर असणारी ही शाळा होती. त्या बदल्याच्या काळामध्ये आम्ही ही शाळा निवडली जेणेकरून आम्हाला आणखी इथं काम करण्याची संधी मिळेल. इथल्या अगोदर असणाऱ्या शिक्षक स्टाफने दायकोडी सर, मुख्याध्यापक मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ होता त्यांनी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर या गावातील ग्रामस्थ इतके होतकूर आहेत की त्यांनी आपल्या गावची शाळा नसून ही आमची शाळा आहे असं त्यांनी भास दाखवून दिला आणि सगळ्या सुविधा त्या पूर्ण केल्या. त्या शाळेमध्ये ROची सिस्टम आहे जेणेकरून मुलांना 24 तास ROचं पाणी मिळतं, म्हणजे शुद्ध पाणी मिळतं. त्यानंतर शौचालय आहे, त्यानंतर परिसर मोठा आहे, फ्लेवर ब्लॉक वगैरे बसवले. जवळजवळ 45 लाखाचा शैक्षणिक उठाव या शाळेतील शिक्षकांनी केलेला आहे. तसंच त्यांना साथ देणारे या गावचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच तसेच माजी सरपंच यांनी सुद्धा सहकार्य केले आहेत. या गावातले राजकीय नेते सागरभाऊ त्यांचं पण खूप योगदान आहे. त्यांची सगळी टीम आहे आणि ह्या शाळेची गुणवत्ता आणि या शाळेमधला झालेला बदल हा एकट्या दुकट्याचं नाही तर सगळ्यांचं श्रेय आहे. दायगुडे सरांनी खूप श्रेय घेतलं. त्याचबरोबर त्यांना साथ देणारे आमचे काही शिक्षक बांधव आहेत त्यांनीही खूप मदत केली आणि हीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहेत. धन्यवाद.
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.